देवा तुका म्हणे माझ्याकडून यांची सेवा तरी माझ्या देवा फार नाही कुणी कन्यापुत्र होतीचे सात्विक तयाचा रिक वाटे देवा पांडुरंगा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दया तुमचा अनुग्रहाला तुलो पावन झालो चराचरी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनाने सेवा करता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारायांचा हितपद प्रकरणातील 4 चरणाचा अभंग आजच्या सेवा करता निवडला आहे विठ्ठल
हा जाणणारा हा अखंड हरिनाम सप्ताह या सप्ताहाचे संपूर्ण कार्यक्रम गावातील प्रतिनिधी मंडळी, सरपंच, उपसरपंच, आजी सरपंच, माजी सरपंच, पोलीस पाटील, चेअरमन साहेब, गावातील तंटा मुख्य अध्यक्ष, बाहेरगाव आलेले पाहुणे मंडळी, गायनाचार्य, मृदुंगाचार्य, टाळकरी, माळकरी, माझ्या बहिणी, ढालदार, चोपदार, दर्शी, गर्दी, तुम्हा सर्वांच्या एकत्रित कारणाने या कार्यक्रमाला लाभलेला सुंदर विठ्ठल. या अभंगातून माझे जगद्गुरु तुकोबाराय आपल्या हिताच्या ठिकाणी जागा असणाऱ्या मुलांच्या आईवडिलांना नेता देतात. पहिला हा प्रश्न असा निर्माण होतो की असे तरी पुत्र कोण? तरी या महाराष्ट्राचे जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज हे नाव तालुक्यापुरतेच नाहीये, जिल्ह्यापुरतेच नाहीये, महाराष्ट्रापुरतेच नव्हे तर या भारताच्या कानाकोपऱ्यापर्यंत, मातीच्या कणाकणापर्यंत माझ्या छत्रपती शिवाजी राजांचं नाव आहे. अशा छत्रपती शिवाजी राजांच्या आई वडिलांना माझे जगद्गुरु तुकोबाराय धन्यता देतात. तर का त्यांच्या आई वडील धन्यतेच्या लागीचे आहेत विठ्ठल.
होता तिथेच सोडली आणि ती नारदाच्या आश्रमामध्ये जाऊन ती राहू लागली. नारदाच्या मुखामध्ये माझ्या भगवान परमात्म्याचं अखंड नामचिंतन चालू असल्या कारणाने त्या नामचिंतनाचा परिणाम कया तुझ्या पोटात असणाऱ्या भक्त प्रल्हादावरती झाला. सत्वर उच्चारे प्रल्हादी शीलवान पुत्र जन्माला येण्यासाठी आईचं पुण्य लागतं. विद्वान पुत्र जन्माला येण्यासाठी बापाचं पुण्य लागतं. उदार पुत्र जन्माला येण्यासाठी वंशाचं पुण्य लागतं आणि भाग्यवान पुत्र जन्माला येण्यासाठी स्वतःचं पुण्य लागतं. त्याच्या उलट उन्मदो मात्र दोषेन पित्र दोषेन मूर्खता कार्पांश दोषेन कर्म दोषेन दारिद्र्यता. उन्मद पुत्र जन्माला असतो ना तो आईच्या पापाने, मूर्ख पुत्र जन्माला असतो ना तो बापाच्या पापाने, कंजूस पुत्र जन्माला असतो ना तो वंशाच्या पापाने आणि दारिद्र्यित पुत्र जन्माला असतो ना तो स्वतःच्या बापाने. मग नाही मला ज्या अर्थी शीलवान आणि विद्वान पुत्र जन्माला असतात ना त्या अर्थी त्यांच्या एवढे पुण्यवान असतात. ज्या अर्थी त्यांच्या एवढे पुण्यवान असल्या कारणाने माझे जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात आपुलिया
असतो. पहा माऊली, कल्पना करा, आपण जर एखाद्या रस्त्याने चालत असताना आपल्या जर पायाला एखादी ठेच लागली ना, आई ग असा सहज शब्द आपल्या तोंडाबाहेर पडतो. मग नाही महाराज, आपण जर एखादा भला मोठा हायवे पास करत असताना आपल्या जर अंगावरती भला मोठा ट्रक आला ना, अरे बाप रे असा सहज शब्द आपल्या तोंडाबाहेर पडतो. म्हणून मला जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, धन्य माता आणि नंतर पिता विठ्ठल. प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये आई वडील हेच त्यांचे दैवत आहे. पण या कलियुगामध्ये आई वडिलांना मानता कोण? स्वामी हे जगाचा ऐकणार खरी. अहो अर्ध्या रात्री या उठणार कोण? आईच. जेवायला वाढणार कोण? आईच. पप्या जेवायला बसला, 2 घास खाल्ला आणि आपल्या आईला विचारला, कुणी केली भाजी? आपल्या आईनं काय बोललं नाही, कारण काय बोलावं तर पप्या ताटावर उठून जाईल. एवढा मोठा गोरबाप कुठेच नाही. पप्याने पुन्हा आपल्या आईला विचारलं, कुणी केली भाजी? तेव्हा मात्र आपल्या आईच्या तोंडातून एक शब्द बाहेर पडला, मी नाही केली. मग कोणी केली? तुझ्या बायकोने केली. तो काय म्हणतो पा, अगं माझ्या बायकोला केली वय. अगं मग चालायचंच, ती नवीन आहे, मसाल्याचा अंदाज नसेल, असं होतच असतं. वाढ वा 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 वा, आपलीच गाडी, आपलीच माडी आणि आपल्याच बायकोची गोलगोल साडी. हातात पिढी तोडतोय गाडी, त्याची बायको मात्र जाडी जाडी, आई मात्र हातगोळी. तर का आई रे बैमान दुनिया, आई रे बैमान आई रे बैमान दुनिया, आई रे या जगात वाहते बैमान दुनियाले. तर माऊली, परवा मी कीर्तनाला जात असताना माझं कीर्तन साताऱ्यामध्ये असल्या कारणाने मी सकाळी आणखीतून 11 वाजता निघालो. मी व माझे गुरुवर्य हरिभक्त पारायण श्री स्वर सम्राट भाऊसाहेब मारड पाटील जाऊकर व 2 कलाकार आम्ही सर्वजण निघालो असल्या कारणाने पुण्यामध्ये दुपारी 2 वाजता 70 वर्षाची आजीमान, डोळ्याला चष्मा, हातात काठी, गुडघ्यापर्यंत लुगडं नेसलेली, पायात चप्पल नसलेली
नाही. जुगार खेळतो काय? नाही. चोरी करतो काय? नाही. मग आजी माय तुमचा तिसरा मुलगा नेमकं करतो तरी करतो काय? तेव्हा त्याने मला सांगितलं की पोरा, माझा तिसरा मुलगा तुझ्याच सारखं रोज एक गाव कीर्तन करत बोंबलत फिरतो. तेव्हा मला कळालं की मंडळी, मी पण रोज एक गाव कीर्तन करत बोंबलत फिरतो. विठ्ठल साधू संतांना कुणीच मानत नाही. जो मानतो ना त्यांच्या आवडील धनाच्या लायकीचे आहे. पण धन्य माता पिता दया जिया पुत्रा अथवा कन्या जे सात्विक गुणामध्ये जन्माला असतात ना तेव्हा माझ्या गुरु तुकोबार आहे अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात, मुळी कन्या स्वार्थ आहे. तुम्ही म्हणाल ते कसं काय?
सकाळपासून चहा घेतले नाहीत, कॉफी घेतले नाहीत, ते नाश्ता केले नाहीत, ते तिथेच बसून आहेत. तू घे जेवण. का आई? आज माझा जन्मदाता बाप्पूशी आहे, मी नाही जेवणार. ज्या दिवशी मुलीचा जन्मदाता बाप्पाशी असतो ना, त्या दिवशी मुलगी दिवसभर उपाशी असते. संध्याकाळची 11 वाजून येते आणि आपल्या बापाच्या खोलीमध्ये जाते. बापाच्या तोंडावरचं पांघराने काढते. बाप डोळे उघडून पाहतो तर काय घे कालीच बेटी कालीच. बाबा तुमची तब्येत ठीक नाही ना बाबा? हातपाय चिपून देऊ का बाबा? डोके दाबून देऊ का बाबा? डॉक्टरांना बोलावून आणू का बाबा? ती मुलगी अख्ख्या घराची काळजी करत असते. ती मुलगी फक्त बाबा. बाप रडता तुटून बसला आणि मुलीला कोठाळला. मुलीने विचारलं का रडता बाबा, का रडता? बेटी जेव्हा माझी माय मेली ना, तेव्हा मी 2 वर्षाचा होतो. तेव्हापासून मला माझ्या माईचं सुख भेटलं नाहीये बेटी. तू कधी कधी येतेस, माझ्या तोंडावर हात फिरवतेस. माझी पांडुरंगा, ही माझी लेक नाहीये, ही माझी मायच माझ्या पोटी जन्माला आली की काय? म्हणून मुलीचं लग्न झालं त्या वर्षी बापाचं वय 50 असू द्या. जेव्हा मात्र मुलगी सासरवाडीला जात असते ना, एका वर्षात बाप 65 सारखा दिसतो. एवढा मोठा खड्डा बापाच्या जीवनामध्ये. म्हणून कुणाची लेक असू द्या, कुणाची बहीण असू द्या, कुणाची ताई असू द्या, जेव्हा मात्र ती सासरवाडीला जात असते ना, एक पाऊल पुढे टाकते, मागे परतून पाहते. दुसरा पाऊल पुढे टाकते, मागे परतून पाहते. म्हणून कन्या सासुरा सीताये
जगाचा बाप ब्रह्मांड नायक त्याच्या सत्यानं सारा जगतून चालत असताना ते श्रीराम प्रभू उद्या तुला भेटायला येणार आहेत. तेव्हापासून शबरी माता आपल्या झोपडी पुढे भुण्यात राहायची, रांगोळी काढायची आणि रामप्रभूची आरतीने वाट पाहायची. पुण्या दिवशी येतील माझे रामप्रभू, पुण्या दिवशी येतील माझे रामप्रभू. एक दिवस मात्र भजनच गाऊ लागली. जब मेरे राम जी का आगमन शबरी के कुटियों का पावन होगा. शबरी माता एवढ्यावरतीच थांबली नाही, ती राम प्रभूला म्हणू लागली, तुम्ही श्री कृष्णाच्या रूपात या, परशुरामाच्या रूपात या, तुम्ही कोणत्याही रूपात या, पण मला दर्शन द्या. कभी राम बनते कभी राम मी दर्शनाला जाऊ लागलो. तुम्हाला विचारलं का मामा मी पण येऊ का, मामा मी पण येऊ का? मी म्हणालो चल आपण दोघे दर्शनाला जाऊ. आम्ही दोघे दर्शनाला जात असताना त्याच रस्त्याने पेटे देत होती. फुले हरे बँड वाजा अगदी मोकार समाज अगदी सजवलेली ती पेटयात्रा. त्या पेटयात्रेला माझ्या बहिणीच्या मुलानं पाहिलं. तुम्हाला विचार लागला मामा हे काय मामा
काळे शिवव्यात्र आहे. एवढं सांगितल्यानंतर त्या पिस्तळाला बसायला पाहिजे का नाही हो? तुम्हाला विचारू लागला मामा. आता अशी शिवव्यात्रा तुमची केव्हा निघणार? आता याला म्हणावं का सात्विक? नाही तर संत जनाबाई, संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज यांना म्हणावं सात्विक विठ्ठल. पुत्र अथवा कन्या जे सात्विक कुळामध्ये जन्माला असतात ना, त्यांचा आरश आम्हा तुम्हाला आवडत असतो. त्यांचा आरश देवाला सुद्धा आवडत असतो. त्यांचा आरश कोणत्या देवाला आवडत असतो? त्याचं वेळ भजनच करून विठोबा
सहस्र, लक्ष, दशलक्ष, कोटी, 10 कोटी, अब्ज, 10 अब्ज, खर्व, निखर्व, महापाद्य, शंकू, जल्दी, अनते, मध्ये आणि पराग असं 2000 ध्याय असताना त्या विद्यार्थी म्हणून चुकले नाहीये. मग आपलं आयुष्य किती अल्प आयुष्य मानवी द्या शतकांच्या आदरातर खाय मध्ये बालक पिटारो लक्ष काय भजना सोडले ते पाहे का. मग आपलं आयुष्य किती तर 100 वर्षाचं आयुष्य. जसं नदीला 2 किनारे असतात ना तसं मनुष्याच्या जीवनामध्ये 2 किनारे असतात. ते म्हणजे एक सुखाचा किनारा आणि एक दुःखाचा किनारा. एका रस्त्याने 4 चौघांच्या खांद्यावरती एक पेटताना जात असते ना त्याच्या पाठीमागे हजारो लोक साडेसात असतात आणि दुसऱ्या रस्त्याने घोड्यावरती बसून नवरा जात असतो ना त्याच्या पुढे 5-50 तरुण आनंदाने नाचत असतात. तेव्हा मात्र नवरदेव खूप आनंद असतो बरं का. जेव्हा मात्र नवरदेव मंडपात प्रवेश करतो ना तेव्हा उभं येतात आणि मनात स्वर करतात, नवरीच्या मामाला बोलवा, नवरदेवाच्या मामाला बोलवा. अक्षता पोचला का मंडळी? हो. मग पण स्वर करतात, स्वस्ती श्री गणनायकं गणकं मोरेश्वरं श्रीपदं. हो, मी काय तर लग्न आणण्यासाठी नाही आलो, कीर्तन करण्यासाठी आलो. विषय निघाला म्हणून सांगू काढलं विठ्ठल. मनुष्याच्या जीवनामध्ये जशा प्रकारे प्रसंग येत असतात ना ते सांगता येत नाही. म्हणून स्वामी अशी सादर व्हावे देवा ठेविला पैशाची गावे. कोण्या दिवशी यमयती चालून, कोण्या दिवशी गाऊन जाते प्राण, कोण्या दिवशी संशयाने जाऊन एखाद्याच्या रावे. स्वामी अशी सादर व्हावे. मनुष्याच्या जीवनामध्ये जशा प्रकारे प्रसंग येत असतात ना ते सांगता येत नाही. मग महाराज मला काही साधक म्हणून प्रश्न आला की महाराज अखंड नाम चिंतन विठोबाचे केल्यामुळे त्या नामचा काय फायदा. त्यासाठी तुम्हाला दृष्टांत सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. एका गावामध्ये श्रीमंत घर, गडगंत संपत्ती आणि गावाच्या बाहेर घर. त्या घरामध्ये चोरी करण्यासाठी 4 चोर शिरले. त्या 4 चोरांना त्या मावशीने पाहिलं. ती मावशी विचार करू लागली, आरडाओरडा करावा तर चोर मारून पळून जातील, आरडाओरडा नाही करावा तर चोर चोरी करून जातील. ती मावशी खूप बरं का. ती मावशी आपल्या पती समाज करू लागली. का हो आपल्या लग्न होऊन किती वर्ष झालं. तो म्हणाला 20 वर्ष. ती म्हणाली का हो आपलं जर लग्न होऊन 20 वर्ष झालं असेल ना आपल्याला एखादा मुलगा नाहीये, आपल्याला जर या भगवान पुराच्या कृपेने एखादा मुलगा झाला ना तर त्याचं नाव काय ठेवायचं. तो म्हणाला हैदर. ती म्हणाली का हो आपला जर हैदर कुठे बाहेर खेळायला गेला ना तर जरा कशी हाक मारायची दाखवू का तुम्हाला. तो म्हणाला जातो. ती दारावरती गेली आणि हाक मारू लागली, हैदर अरे हैदर इधराच्या बेटा इधर जा. पण त्या घराच्या शेजारी होती पोलीस चौकी. त्या पोलिसाचं नाव होतं हैदर. तो हैदर नावाचा पोलीस धावत झाला आणि त्या मावशीला विचारू लागला, का मावशी रात्रीचे 2 वाजले आहेत, तुम्ही मला इथे कशासाठी बोलवलं. ती मावशी हातून सांगू लागली, साहेब माझ्या घरामध्ये चोरी करण्यासाठी 4 चोर शिरले. त्या 4 चोरांच्या ताब्यातून मला वाचवा. हैदर नावाच्या पोलिसाने एक शिट्टी वाजवली. 10 पोलीस धावत झाले.
नाही ज्ञानेश्वर माऊली
त्यांचे आजोबा भारतराव पाटील दाताळकर खरोखर योगायोग असं वेळ घडून येणं हे आपल्या लाठी नगरीचं भाग्य समजावं. कारण का आता इथून पुढे येणाऱ्या पिढीला सुद्धा ह्याची काळाची गरज आहे. म्हणून या ठिकाणी मी गुरु अवधूतबल गुरु शंकरबल महाराजांना मी एक अशी विनंती करतो, या ठिकाणी 2 मिनिटं आम्हाला सर्वांना एक प्रोत्साहन द्यावं. अतिशय सुंदर प्रकारे आपल्याच लाटीचं भूषण म्हणायला काही अडचण नाही. आपण रोज पोथी पुराणामध्ये 6 शास्त्रामध्ये चिंतन करत असते वेळेस आपल्याला ऐकायला भेटतं बाळकाचे पाय असणारे पाळण्यामध्ये कळत असतात म्हणून. एक अतिशय सुंदर, एक अतिशय मनमिळावू व्यक्तिमत्व आणि एवढ्या छोट्या वयामध्ये त्यांनी या ठिकाणी कीर्तन करण्याचं जे धाडस दाखवलं. कारण का तर महाराज मोठमोठ्यांना माईक समोर एरी कितीही बोलतील, पण माईक समोर बोलायचं म्हणलं की असं थरथर कापते. या वयामध्ये त्यांनी त्यांच्या अभंगाची मांडणी आणि त्या अभंग सोडवत असताना त्या अभंगाचं चिंतन अतिशय सरळ आणि सोप्या भाषेमध्ये तुकोबारायांच्या अभंगाचं त्यांना जसे अवकाश गुरु महाराज जशा पद्धतीने त्यांना सद्बुद्धी दिली त्या पद्धतीने त्यांनी या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न केला. आपला नगरी म्हणजे एक अतिशय सुंदर असणार भजनाचं असणारं गाव आहे. मग कुठलाही त्या ठिकाणी पंथ चालत नाही, फक्त आपण कोण आहो, हिंदू आहोत या उद्देशानं वारकरी संप्रदाय असेल, वीरशैव संप्रदाय असेल, दत्त संप्रदाय असेल, आम्ही फक्त एका युक्तीवर असणार चालत असतो, ते म्हणजे एकम एका साहेब हो अवघा धरू सुपंथ. याच्या व्यतिरिक्त असणार आम्ही याने हा पंथाचा तो त्या पंथाचा हे आम्ही असणार कुठल्याच प्रकारचं काही मांडत नाही, मानितही नाही. आम्ही कोण आहोत? एके ठिकाणी प्रसाद पण महाराज म्हणतात, दासाचा सेवक दिनरंक आणि त्यांचे पद्मनाभ हेची माझे तीर्थ, प्रसाद म्हणे तया नमस्कार माझा आणि भावना आहे तुझा सत्य सत्य. आमच्याकडे असणारा कशा प्रकारचा तुझा भाव आम्ही आमच्या लाठी नगरीमध्ये कुठल्याही मंदिरामध्ये जा, आम्ही तो मानत नाही. अतिशय महाराजांनी या वयामध्ये खूप काही असणार त्यांना त्यांच्या भविष्यामध्ये त्यांना शिकायचं आहे. त्यांचे अतिशय तळमळ असणारी आजच्या कीर्तनामधून त्यांना शिकायची दिसून येत नाही. त्याकरता एक आपलं खरंच एक असणार आपण ज्या ज्या ठिकाणी आपले अगोदरचे कीर्तन अतिशय असणारे नावा रूपाला असणारे गाजलेले महाराज ते म्हणजे कोण? चंद्रकांत महाराज लाटकर. कुठेही जा त्यांनी जर त्या कीर्तनाच्या माध्यमातून जर त्यांनी त्यांचा प्रचार केला तर ते फक्त असणार काय होतं तर आपल्या गावाचं असणार नाव मोठं होतं. आपल्या या गावाला असणारा नावा रूपाला त्यांनी आणून सोडला असं म्हणायला काही अडचण नाही. आणि हाच आता असा दुसरा असणारा कीर्तनकार नागेश महाराज लाटकर यांनी असणारा अतिशय सुंदर असणारे त्यांनी त्यांच्या जीवनाची असणारी सुरुवात केली आहे. भगवान दत्तात्रय प्रभूच्या दरबारामध्ये त्यांनी आजची असणारी 5व्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा या ठिकाणी पार पाडत आहेत. पार पडली असं म्हणायला काही अडचण नाही. भगवान दत्तात्रय प्रभू त्यांना अनेक असणारे उत्तम असणारे
आशीर्वाद देऊन जी महाराजांची काय असणारी मनाची कल्पना आहे, महाराजांची जी काय असणारी इच्छा आहे, ते असणारी दत्त महाराजांच्या कृपेनं या ठिकाणी त्यांची इच्छा पूर्ण हो. एका ठिकाणी महाराज सांगतात, पितर जे घोष करते निरंतर, धन्य वंशी पुत्र कुळदीपक. आता महाराजांनी त्यांच्या अभंगामध्ये सांगितलं, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, आणि तयाचा हरिक वाटे देवा. एक असणारा तरुण वर्गांना, या ठिकाणी बसलेल्या माता माऊल्यांना, या ठिकाणी बसलेल्या सर्व पुरुषांना एक असणारी एक शिकण्यासारखी गोष्ट आहे. हा बालक असणारा तुमचा आमच्यामध्ये वावरणारा एक असणारा अतिशय असणारा बिकट परिस्थितीमधून त्यांनी त्यांच्या जीवनाची सुरुवात केलेली आहे. आणि तरुण वर्गांनी हे असणारे एक अत्यंत असणारे काळजीपूर्वक असणारे शिकणारी गोष्ट आहे. आपण व्यसनाच्या अधीन आहात, आपण व्यसनाच्या अधीन होत चाललेलो आहे. आपण व्यसनाच्या अधीन न होता आपण जर परमार्थाच्या जर अधीन झालो तर असं रूप असणारं बघायला भेटतं. एक असणारं याच देही याच डोळा पाहू आनंदाचा सोहळा. हे जर असे सोहळे जर आपल्याला पाहायचे आहेत ना, त्याकरिता प्रत्येक माऊलीनं आणि प्रत्येक बापानं आपल्या मुलावरती अतिशय असणारं सुंदर असणारे संस्कार द्यावे. आणि देऊन असणारं प्रत्येकाला असणारं परमार्थामध्ये असणारं पाठवून अशा प्रकारचे असणारे महाराज घडवीत जावे. महाराज करा म्हणजे माझ्यासारखा संन्यासी करा असं म्हणत नाही. असे कीर्तनकार झाले तरी ते कीर्तनही करतील, प्रपंच परमार्थ साधतील दोन्ही, तयासी निर्वाणे सुख होईल. प्रपंच साधता यावा आणि परमार्थही साधता यावा. असे आपण असणारं सर्व माता पित्यांना असणारं विनंती आहे की आपण आपल्या मुलांना आयुष्यामध्ये भविष्यामध्ये शिकवत असते वेळेस परमार्थाचा असणारा मार्ग दाखवावा. आणि मार्ग दाखवून असणारं प्रत्येकाने असणारं परमार्थिक रूप असणारं जीवन असणारं जगावं. कारण का यांची मी थोडस माहिती घेतली. कुठल्या प्रकारची व्यवस्था त्यांच्याकडे शिकवायची नसते वेळेस सुद्धा त्यांनी शिकून असणार महाराजांना घडवण्याचा प्रयत्न त्यांचे कुटुंबीय करीत आहेत, त्यांचे आजोबा करत आहेत, त्यांचे सर्व आप्त असणारे करत आहेत. एक असणारं सुंदर कल्पना आहे. तर या ठिकाणी महाराजांनी पुढच्या आयुष्यामध्ये अतिशय असणारं सुंदर शिकावं. आणि ज्या ज्या वेळेला महाराजांना आर्थिक असणारे अडचणी येईल त्या त्या वेळेला दत्तात्रय संस्थान त्यांच्या पाठीमाग खंबीरपणाने असणार उभं राहील. त्याच्यामुळं कशाही प्रकारची असणारी काही अडचण येणार नाही. एक असणारं सहज बसल्या बसल्या सुचलं की महाराजांनी भविष्यामध्ये शिकण्याकरिता त्यांना काही अडचणी येत असतील, पण एक खारीचा वाटा म्हणून दत्तात्रय देवस्थान यांच्या वतीनं समस्त गावांच्या हे दत्तात्रय देवस्थान हे सर्वांचं आहे. त्याकरता या दत्तात्रय देवस्थानच्या वतीनं वार्षिक त्यांच्या शिक्षणासाठी 21,000 रुपये असे आपण त्यांना 5 वर्षापर्यंत पाठवणार आहोत. दरवर्षी दत्तात्रय देवस्थान 5 वर्षासाठी 21,000 रुपयाची व्यवस्था करून त्यांच्या शिक्षणासाठी त्यांच्या भविष्यासाठी ते उपयोगी पडतील. हे काय असणारे पैसे फार मोठे नाहीत, कारण का तर शिक्षणासाठी भरपूर असणारा पैसा लागतो. कमी पैशानं शिकणंही होत नाही. पण एक असणारं उगा खारीचा वाटा फुलणे फुलाची पाकळी म्हणून दत्तात्रय देवस्थानच्या वतीनं महाराजांच्या शिक्षणासाठी वर्षाला 21,000 रुपये म्हणजे 5 वर्षापर्यंत आपण त्यांना 1,11,000 रुपये हे आपण दत्तात्रय देवस्थानच्या वतीनं देत आहोत. महाराजांनी अशीच प्रगती करावी. महाराजांनी अशाच भविष्यामध्ये कीर्तन रूपी सेवा करून आमच्या गावाचं नाव
आमच्या गावाचा असणारा जे काही विकास आहे किंवा या गावाचं जे काय असणारं नाव आहे, तुम्ही ज्या ज्या ठिकाणी जाईल त्या त्या ठिकाणी असणारं आमच्या गावाचं नाव उज्ज्वल कराल, असं मी एक दत्तात्रय प्रभूचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. जय आनंद, जय जय आनंद. नांदेड न्यूज काय